कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज नमः पार्वतीपते शिव हर 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 महादेव गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुदेवाय नमः तस्मै श्री गुरुदेवाय नमः तस्मै श्री गुरुदेवाय नमः पार्वती पते शिव हर 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 महादेव सगळ्यांनी एकदम माग म्हणायचं सगळ्यांनी बरं का आपलं जप करता ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम सोमनाथाय नमः ओम सोमनाथाय नमः ओम केदारनाथाय नमः ओम केदारनाथाय नमः ओम भीमाशंकराय नमः ओम भीमाशंकराय नमः ओम वैद्यनाथाय नमः ओम वैद्यनाथाय नमः ओम वैद्यनाथाय नमः ओम वैद्यनाथाय नमः ओम नागेश्वराय नमः ओम नागेश्वराय नमः ओम नागनाथाय नमः ओम नागनाथाय नमः ओम त्र्यंबकेश्वराय नमः ओम त्र्यंबकेश्वराय नमः ओम कृष्णेश्वराय नमः ओम कृष्णेश्वराय नमः ओम रामेश्वराय नमः ओम रामेश्वराय नमः ओम मल्लिकार्जुनाय नमः ओम मल्लिकार्जुनाय नमः ओम महाकालेश्वराय नमः ओम महाकालेश्वराय नमः ओम काशी विश्वेश्वराय नमः ओम काशी विश्वेश्वराय नमः ओम विश्वेश्वराय नमः ओम विश्वेश्वराय नमः ओम नीलकंठेश्वराय नमः ओम नीलकंठेश्वराय नमः ओम अमरनाथाय नमः ओम अमरनाथाय नमः पार्वती पते शिव हर 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 महादेव पार्वती पते शिव हर 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 महादेव वैकुंठवासी हरिभक्तपरायण कविवर्य काव्यतीर्थ मनोहरदादा पंढरपूरकर यांचं स्मरण करून आज हा विशेष योग माझा लाभ असा आहे की ज्यांनी मला या गादीवर बसविण्याची संधी दिली, ज्यांनी मला या व्यासपीठावर बसविण्यासाठी एका पात्र नसलेल्या व्यक्तीला बसण्याची संधी दिली, अशा गुरूंची आज पुण्यतिथी आहे।
त्यांचं स्मरण करतो. आणि विशेष म्हणजे सुरुवातीला माझ्यासारख्या दुर्बुद्ध दुर्गुणी अशा माणसाच्या शब्दाला मान देऊन कीर्तनाची सेवा सुरू केली आणि ती अखंड सेवा त्यांच्या हयातीपर्यंत कसल्याही प्रकारची फळाची अपेक्षा न करता त्या ठिकाणी सेवा केली. आणि त्यांच्या देहावसानानंतर हरिभक्त परायण ज्यांच्या मार्गदर्शनाखाली गावातला सप्ताह होतो, आपल्या इथलाही सप्ताह होतो, त्यावेळेस त्यांना भाऊसाहेबांना म्हणलं, आता दादांचं शिवरात्रीच्या अगोदर 2 दिवस निधन झालं, आता कसं पुढं? तर ती म्हणले, मी सेवा पुढे चालू ठेवणार आणि याला काय सुतक नसतं, काय नसतं. त्यांनी ती सेवा पुढे चालू ठेवली. आज 28 वर्षे तुमच्या माझ्या सगळ्यांच्या भाग्यात आपल्या जाम गावामध्ये ही आहे. सर्वांच्या प्रयत्नाने, सर्वांच्या कष्टाने, सर्वांच्या विचाराने, धनाने, तनाने, मनाने या ठिकाणी हा कार्यक्रम पार पडतो. भगवंताची कृपा आहे. त्याच्या सत्तेशिवाय या ठिकाणी काही होत नाही. झाडाचं पान हलत नाही, आपला पाय पण पुढे पडत नाही. भगवंत आहे आणि या भगवंताच्या माध्यमातून असं धार्मिक कार्य पार पाडलं जातं. धर्माचं रक्षण ज्याला म्हणायचं, धर्माचं रक्षण करण्याचं काम या ठिकाणी भगवंत करतात. आता 18 दिवस कुरुक्षेत्रावर, धर्मक्षेत्रावर धर्मयुद्ध झालं. धर्मयुद्ध म्हणजे अधर्म आणि धर्म, सत्य आणि असत्य, न्याय आणि अन्याय, नीती आणि अनीती याचा 18 दिवस युद्ध चाललं आणि निश्चितच यामध्ये धर्माचा विजय झाला, अधर्माचा या ठिकाणी पराजय झाला. परंतु आपल्याला सगळ्याला श्रुत आहे की अर्जुनाने या ठिकाणी युद्ध करणार नाही असं म्हणून धनुष्यबाण खाली ठेवलं. त्यावेळेस भगवंताने ही भगवद्गीता, जे ज्ञान अर्जुनाला दिलं आणि अर्जुनाला जे ज्ञान दिलं त्याचा जो ग्रंथ झाला भगवद्गीता, त्याचाच हा अनुवाद म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. आता या ज्ञानेश्वरीचं आपण पारायण करतो गावामध्ये. घरी प्रत्येक जण दररोज 4-5 वह्या घेतात आपल्या गावामध्ये, वारकरी संप्रदाय. तर ह्याचं ग्रंथाचं एक अलौकिक महत्व आहे की या ज्या ओव्या आहेत त्या ओव्याचं 2 भागामध्ये विभागणी केलेली आहे. आणि सुरुवातीला तुम्हाला एक दृष्टांत दिलेला आहे आणि पुढच्या अर्ध्या ओळीमध्ये त्याचं उदाहरण दिलेलं आहे. प्रत्येक ओळीमध्ये अर्जुनाने प्रत्येक बाबतीमध्ये प्रश्न विचारलेला आहे आणि त्या प्रश्नाचं भगवंताने निराकरण केलेलं आहे. आणि मला सुद्धा प्रश्न पडतो, तुम्हाला सुद्धा प्रश्न पडत असेल की आपण म्हणतो की ही सृष्टी भगवंताच्या कृपेने चालती, तुम्ही आम्ही भगवंताच्या कृपेने जिवंत आहे, करता करविता भगवंत आहे. मग हे विहित कर्म, धर्माचं काम आणि अधर्म
हे का घडतात? भगवंत करता करू आहे, मग वाईट कृत्य आणि चांगले कृत्य का घडतात? ह्याच्यावर भगवंताचा अंकुश कसा नाही, असा मलाही प्रश्न पडतोय. आता प्रारब्ध आपण म्हणतो त्याला प्रारब्ध, म्हणजे प्रारब्ध म्हणजे काय? आणि हे वाईट कर्म करायला लावायला प्रारब्ध का तयार होतं, कसं तयार होतं, ह्याचा मोठा प्रश्न आहे. आता मला एक सांगा की भीष्माचार्याने, पितामह भीष्माचार्याने चालत चालत बाणाच्या टोकाने सरड्याला उचलला आणि फेकले, बरोबर? आणि तो काठाडीवर पडला, आणि तो काठाडीवर पडला म्हणून भीष्माचार्याला या युद्धामध्ये सरपंचनी व्हावं लागलं. ते कधीच ह्या जन्मातलं नाही. ज्यावेळेस आत्मदर्शन केलं, ज्यावेळेस हृदयामध्ये पाहिलं की असं का घडलं, तर त्यावेळेस हे साडा असा ढकललेला म्हणून या ठिकाणी सरपंचनी पाडायची वेळ आली. मग माझा असा प्रश्न आहे की भीष्माचार्याला सरडा बाणाने उचलून असा फेकायची काय गरज पडली? वाईट कर्मच आहे ना. वाईट कर्म करण्याची इच्छा का झाली? आता कौरवाचे 100 पुत्र का मेले? का मेले 100 पुत्र? प्रारब्धच आहे ना, की झाडाला आग लावली. कुणी लावली? धृतराष्ट्राने. धृतराष्ट्राचे 100 पुत्र का मेले? युद्धामध्ये पराजय का झाला? आणि 100च्या 100 का मेले आणि 5च्या 5 का जिवंत राहिले? हे प्रारब्ध आहे ना. धृतराष्ट्राने, बरोबर आहे ना, धृतराष्ट्राने झाडाला अग्नी लावला आणि त्या झाडावरची 100 प्राणी तिथं, प्राणी मेले तिथं. पक्षी मेले. घरटे होते ना, ते घरट्यातले पक्षी मेले. त्या झाडावरचे घरट्यातले पक्षी मेले 100. आणि 100 पक्षी मेले म्हणून 100 पुत्र मेले. मग हे वाईट कृत्य धृतराष्ट्राच्या हातून का झालं, हा प्रश्न आहे. म्हणजे वाईट कर्म आपल्या हातून का घडतं, आणि धर्म आणि अधर्म कर्म का करायचंय, आणि कर्म नाही केलं तर आपलं चालेल का, हा या ठिकाणी आजच्या ओळीमध्ये थोडा मी माझ्या बुद्धीप्रमाणे, ज्ञानाप्रमाणे विश्लेषण करण्याचा प्रयत्न करणार. आता या ठिकाणी अर्जुनाने भगवंताला प्रश्न विचारलेला, हा गा कर्म तूची आशेष, निराकारीशी निशेष, तरी मज करवी हे हिंसक का करवीशी. तर अर्जुनाने प्रश्न विचारलाय की हे युद्ध कर, तू शस्त्र हाती घे आणि हिंसा कर, असं तू मला सांगतो. मग हे कर्म माझ्या हातून तू का करतो, हिंसा माझ्या हातून का करतो? हे वाईट कर्म आहे. हिंसा करणं वाईट कर्म आहे. परंतु या ठिकाणी या कुरुक्षेत्रावर हिंसा ही वाईट नाही. का वाईट नाही? तर या ठिकाणी अधर्माचा नाश करायचा आणि धर्माचं रक्षण करायचे, म्हणून या ठिकाणी हिंसा
हिंसा ही वाईट नाही किंवा ती अधर्मी नाही, असा सरळ सरळ मत येतात. ह्या ओवीचा सरळ सरळ मत येतात. मग आता ह्याच्यावर या अध्याय 3 मध्ये कर्म योग जो सांगितलेला आहे, तर पूर्ण अध्यायामध्ये कर्मयोग सांगितलं की माणसाला कर्म का करावं लागतंय, कर्म करायचं नाही म्हणलं तर कर्म का होत आहे, आणि चांगलं कर्म का होतंय आणि वाईट कर्म का होतंय, हे ह्या कर्मयोगामध्ये सांगतोय. पण आता मुळाकडे यावं लागलं की कर्म का करावं लागतं. तर आपलं शरीर हे कसे विश्वाचा अंश आहे. त्या पूर्ण विश्वाचा अंश म्हणजे शरीर आहे. आपल्यातला जीव म्हणजे आत्मा आहे आणि ज्याला भगवंत म्हणतो तो परमात्मा आहे. आत्मा आणि परमात्मा, विश्व आणि जीव, विश्व आणि शरीर, आत्मा आणि जीव. मग आता साम्य कसं आहे, या विश्वाचं आणि शरीराचं साम्य कसं आहे की हे शरीर जे आहे हे शरीर 25 तत्वाचं बनलेलं आहे आणि हे 25 तत्व विश्वामध्ये आहे. कोणते 25 तत्व आहेत या शरीरामध्ये, तर 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, 5 प्राण, 5 महाभूते आणि मन, बुद्धी, चित्त, अहंकार, आत्मा आणि परमात्मा. लक्षात घ्या, हे शरीर कसं तयार झाले हे अगोदर पाहिजे. मग ह्या शरीराला पंचमहाभूते, पृथ्वी, आग, तेज, वायू, आकाश, हे पंचमहाभूत आपल्या शरीरामध्ये ते तत्व आहे. कसे आहेत तत्व की पृथ्वी आहे, पृथ्वी आहे म्हणजे आपल्या शरीरामध्ये माती आहे. लहान मुलाला जर कमी पडलं लोह कमी पडलं तर माती खाते, म्हणजे शरीराला पृथ्वी आहे. आप म्हणजे पाणी आहे, शरीरामध्ये पाणी आहे. तेज म्हणजे अग्नी, आपल्या जठाग्नी आहे. अन्न खाल्लं तर तो अग्नी असला तरच अन्न शिजतो. वायू आहे, शरीरामध्ये वायू आहे. आणि आकाश, पोकळी आहे. हे विश्व आणि हे शरीर. आता 5 ज्ञानेंद्रिय कोणचे, डोळे, नाक, कान, तोंड आणि तुमचं बुद्ध, हे 5 स्पर्श म्हणजे त्वचा, हे 5 तुमचे ज्ञानेंद्रिय आहेत. डोळ्याने काय ज्ञान होतं, डोळ्याने तुम्हाला सृष्टीचं ज्ञान होतं. कानाने काय ज्ञान होतं, तुम्हाला कानाने काय चाललंय ते सगळं ऐकून तुम्हाला त्याचं ज्ञान होतं. त्वचेने काय होतंय की त्वचेने स्पर्शाचं ज्ञान होतं. आणि जिभेने काय होतंय, रसाचं ज्ञान होतं. नाकाने कशाचं ज्ञान होतंय, तुम्हाला वासाचं ज्ञान होतं. ही 5 ज्ञानेंद्रिय आहेत. आता 5 कर्मेंद्रिय कोणचे आहेत, तर 5 कर्मेंद्रिय आपले पाय, हात, तोंड आणि जे लिंग आणि बुद्धद्वार, हे 5 कर्मेंद्रिय आहेत. पायाने आपण चालतो, हाताने आपण कर्म करतो, तोंडाने आपण अन्न खातो. आता 5 प्राण आहेत. कोणते प्राण आहेत, तर प्राण, अपान, व्यान, उपान आणि उदान, हे 5 प्राण आहेत आपल्या शरीरामध्ये. अशा प्रकारे ह्या शरीराची निर्मिती झालेली आहे. मग आता या शरीराची निर्मिती झाल्यानंतर तुम्ही म्हणताल की कर्म नाहीच करायचं, तर शक्य नाही ना. तुम्ही ऑटोमॅटिक 5 ज्ञानेंद्रिय आहेत, त्या ज्ञानेंद्रियाने तुम्ही नाही म्हणलं तरी श्वास
नाकाने गंध घेणार, डोळ्याने पाहणार, कानाने ऐकणार, स्पर्श हे तुम्ही नाही म्हणलं तरी हे कर्म तुमच्याकडून होणार. रस तुम्ही नाही म्हणले तरी त्या रस टाकण्याचा प्रयत्न करणार. आता 5 कर्मेंद्रिय जे आहेत, तुम्ही पायाने चालत जाणे, हाताने काम करणं आणि मुखाने खाणं, हे कर्मेंद्रिय. परंतु तुम्हाला ज्यावेळेस कुठं जायचं म्हणलं तर तुम्हाला ते कर्म करावंच लागेल ना. मी कर्म करणार नाही, मी एका जागेवर निवांत बसेल असं म्हटलं तर शक्य होणार आहे का? ते शक्य होणारच नाही. त्यामुळे या मनुष्य जन्माला मनुष्य देह प्राप्त झाला की कर्म चुकत नाही. मग आता कर्म चुकत नाही तर मग विहित कर्म आणि निषिद्ध कर्म, आता ह्याचा अभ्यास करायचा. मग विहित कर्म कोणतं? विहित कर्म की संताला शरण जाणं, नामस्मरण करणं, पूजापाठ करणं, धर्माचं रक्षण करणं, सत्याने वागणं, नीतीने वागणं, न्यायाने वागणं, हे विहित कर्म आहे. आता हे विहित कर्म तुम्हाला भगवंताने सांगितलं की विहित कर्म कर, हे हिंसा नाही, हे विहित कर्म आहे. का? धर्माचं रक्षण करण्याकरता हिंसा हे विहित कर्म आहे. मग निषिद्ध कर्म कोणतं? तर निषिद्ध कर्म म्हणजे जिथं काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर हे 6 षडरूपू जिथं उठाव करतात तिथं निषिद्ध कर्म तयार होतो. निषिद्ध कर्म म्हणजे काय? मारामारी करणं, शिवीगाळ करणं, चोरी करणं, असत्याने वागणं, अन्याय करणं, अधर्मी वागणं, संताची निंदा करणं, चांगल्या गोष्टीची स्तुती न करणं आणि चांगल्या गोष्टीचं वाईट वाटणं आणि वाईट झालेल्याचा आनंद होणं, हे निषिद्ध कर्म आहे. मला हे निषिद्ध कर्म का होतो आणि विहित कर्म का होतो, हा या ठिकाणी प्रश्न. मग मला तो प्रश्न पडला की भगवंत चराचरी व्यापलेला आहे, भगवंत आपल्या शरीरामध्ये आहे, भगवंताच्या शिवाय पान हलत नाही आणि करता करविता भगवंत आहे. मग निषिद्ध कर्म तुमच्याकडून का करतो आणि विहित कर्म दुसऱ्याकडून का करतो? अर्जुनाकडून का विहित कर्म केलं? धर्माचं रक्षण अर्जुनाकडूनच का केलं? हा प्रश्न आहे ना मोठा. भगवंतच करतोय. मग आता ज्याला आपण प्रारब्ध म्हणतो, प्रारब्ध हे आता सांगितलं उदाहरण तसं 100 पुत्र मेले, भीष्माचार्य सरपंजरी पडले, अजून बरीचशी उदाहरणं आहेत. आपल्या दशरथ राजाला पुत्रयोग झाला. आता अनावधानानेच तुमचा श्रावण बाळाचा वध झाला, जाणून कोणतं झालं नाही. मग मला प्रश्न पडतो की श्रावण बाळाचा वध दशरथाच्या हातून का होता? कधी प्रश्न पडला? काही गोष्टीमध्ये तथ्य आहे, काही गोष्टी वाईट होतात त्यातून चांगलं होतं आणि काही गोष्टी वाईटच वाईट असतात त्याच्यामधून चांगलं होत नाही. मला सांगा, महाभारत थांबित आलं नसतं का भगवंताला? महाभारत थांबित आलं नसतं का? मला पडलेला प्रश्न. सगळं थांबू शकतं, मग महाभारत का थांबत नाही? मग महाभारत का थांबत नाही? तर त्याला सरळ सरळ सोपा प्रश्नाचं उत्तर सोपं आहे की अधर्माचा नाश करायचा होता म्हणून महाभारत काढायचं होतं.
मग भगवंत रामाला वनवास काढला, आपण म्हणतो प्रारब्धामध्ये होता. मग हिथं म्हणतो आपण एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपेचा नाश होतो. अहो हरीच्या कृपेने प्रारब्धाचा नाश होतो, मग स्वतः भगवंताला प्रारब्ध मदत देत नाही का? मला सांगा, भगवंताला 14 वर्ष वनवासाला जाण्याची गरज काय? तुमच्या सारख्या माझ्यासारख्या पामराचं प्रारब्ध भगवंताच्या नावाने जर दूर होतंय, मग भगवंताला स्वतः 14 वर्ष वनवास टाळता आला नसता का? नाही. त्याच्यामध्ये काय की अधर्माचा नाश करणे. रावणाचा वध झाला नसता ना. कैकेयीला जर बुद्धी दिली नसती तर राम वनवासाला गेले नसते आणि रामायण घडलं नसतं आणि रावणाचा वध झाला नसता आणि अधर्म संपला नसता. 33 कोटी देव मुक्त झाले नसते. सरळ सरळ ना. म्हणजे लक्षात घ्या, काही गोष्टी वाईटातून चांगल्या होतात आणि काही गोष्टी चांगल्यातून चांगल्या होतात आणि काही गोष्टी वाईटच असतात, त्यातून वाईटच होते, चांगलं होत नाही. मग ह्याच्यामध्ये हा प्रश्न आहे की मग आता तुम्ही म्हणता ओके साहेब, तुम्ही सांगता वाईटातून चांगलं होते, मग वाईटच करायचं असं म्हणणार तुम्ही त्या प्रवचनातून? होय, असं म्हण नाही माझ्या प्रवचनाचा अर्थ. असं नाही की या काय करायचंय की या भगवंताला या विश्वाचं, धर्माचं, संताचं रक्षण करायचंय आणि या ठिकाणी अधर्माचा नाश करून ही पृथ्वी हरिमय करायची, भगवंतमय करायची. म्हणून हा उठा ठेव, म्हणून हा आटापिटा आहे. आता ही आपला जो सप्ताह आहे, मग हा सप्ताह कशासाठी की आपल्याला हे विहित कर्म करण्याची भगवंताने बुद्धी द्यावी, ह्याच्यासाठी हा सप्ताह आहे वर्षातून एकदा. ह्याचा लाभ, ह्याचं फळ तुम्ही वर्षभर टाकायला पाहिजे. पण आपलं तसं होत नाही. आपण इथं कीर्तनाला येतो, प्रवचनाला येतो, त्याच्यामध्ये घेतो, तुम्ही आम्ही सगळे सारखेच आहेत, त्याच्यामध्ये मी वेगळा नाही. परंतु ह्याच्या बाहेर गेलं की आपण या संसारामध्ये, या मायाजाळामध्ये गुरफटलं जातो आणि आपल्याला भगवंताचं विस्मरण होतं. आता विहित कर्म कधी होईल माणसाच्या हातून आणि निषिद्ध कर्म कधी होईल ते सांगतो. तर तुम्ही मनापासून अंतःकरणापासून तुम्ही जर भगवंताचा दावा केला, भगवंताचं चिंतन केलं, नामस्मरण केलं, सतत निरंतर, कीर्तनामध्ये सांगितलेलं आहे, तुम्ही निरंतर नामस्मरण जर केलं तर तुम्हाला काही बाधा निर्माण होणार नाही, तुमच्या हातून निषिद्ध कर्म होणार नाही. कारण का भगवंताचं नाम चालू आहे. ज्यावेळेस भगवंताचं नाम थांबाल त्यावेळेस तुमच्या हातून निषिद्ध कर्म होईल. तुम्ही याचा अनुभव, भगवंताचं नाम चालू असताना आपल्या हातून वाईट गोष्ट होणार नाही, हे ह्या व्यासपीठावर बसून मी माझ्या अनुभवावरून सांगतो. परंतु काय होतं माहिती का, तुम्ही भगवंताचा दावा, भगवंताचं नामस्मरण कधी करता, तुम्हाला भीती निर्माण झाली नाही. चांगल्या स्थितीमध्ये तुम्हाला भगवंताचं नाव आठवत नाही. त्याचं कारण काय? त्याचं कारण आपल्या शरीराला प्रकृती आणि गुणाने वेढले आणि हे कर्म प्रकृतीच्या आणि गुणाच्या अधीन. तुमच्या हातात काही नाही, माझ्या हातात काही नाही, भगवंत काय करीत नाही. भगवंत सांगतो मी काय करणार नाही, करता करिता तूच आहे, तुझ्या कर्माची फळ तुला भोगावं लागतील. मग
कर्म कसं करायचंय हे तू ठरव. मी तुला साथ देईल, मी तुझं संरक्षण करील, पण मी तुझं काम करणार नाही, मी तुझं कर्म करणार नाही. कर्म तुलाच करायचंय. कर्म कसं करायचंय तर कर्म भगवंताला अर्पण करायचंय. कर्म कसं करायचंय? निष्काम करायचंय. कर्म कसं करायचंय? मी सोडून कर्म करायचंय. मी जर म्हणलं इथं की माझ्यामुळे इथं सप्ताह होतोय तर ते कर्म निषिद्ध आहे. ते कर्म भगवंताला लागू नाही. आणि ज्या वेळेस तुमच्यातला मी जाईल त्यावेळेस कार्य पार पडेल. आणि ते कार्य निश्चितच धर्माचं कार्य होईल, विहित कार्य होईल, निषिद्ध कार्य होणार. मग भगवंताचं नामस्मरण तुम्ही काय करता? संध्याकाळी गावाकडे जायचं असेल, यायचं असेल, तुम्ही अंधारात राम 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 म्हणता का? तुम्हाला तुमच्या जीवाची भीती. तुम्ही इथे राम 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 म्हणत नाही. तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला दुःख होतंय, तुम्हाला कष्ट होता, तुम्हाला भीती निर्माण होती, त्यावेळेस तुम्ही भगवंताचा दावा करता. परंतु तुम्ही चांगल्या स्थितीमध्ये तुम्ही भगवंताला जर आळविलं तर ते साठविलं जाते आणि ते परत तुमच्या उपयोगी येते. त्याला म्हणायचं संचित. त्याला काय म्हणायचं? संचित. ते बँक आहे आणि ह्या बँकेमध्ये हे कर्म साठवलं जाते. चांगलं बी साठवलं जाते आणि वाईट बी साठवलं जाते. मग काय साठवायचंय, कोणची बचत करायची, तुमचा प्रश्न. भगवंत काय नाही. भगवंत तुम्हाला म्हणतो तुम्ही काही करा. आणि आपण बघतो एखादी घटना चालू असताना आपण म्हणतो देव आहे का नाही, त्या जगात देव आहे का नाही. देव मोकळा नाही. तुमचं प्रारब्ध आहे, तुमचं प्रारब्ध आहे, त्याचं मरणच आलंय, भगवंत येणार नाही. तुमचं मरणच आल्यानंतर ते तर भगवंत वाचवायला येणार नाही. पण तुमचं मरण आलं नसेल आणि तुमच्यावर वेळ आली असेल, तुमचा काळ आला असेल, पण तुमचं मरण आलं नसेल, त्यावेळेस तुमचं पुण्य, तुमचं संचित निश्चितच कामाला येतं. आणि त्यावेळेस भगवंत काय करतो? त्याला उचलतो आणि बाजूला ठेवतो. आपण म्हणतो त्यावेळेस देवतारी त्याला कोण मारी. त्याचं फळ आहे, कुणाला साध्य नाही. अपघात होतो, ट्रक पलटी होती आणि पुलावरून खाली दरीत लेकरू अलगत झाडाच्या फांदीवर अडकत आणि त्याचा जीव वाचतो. हे कुणी केलं? हे भगवंतानी केलं. आणि भगवंतानी त्याला तारले. का तारले? त्याचं संचित फळाला आलं. आणि जर संचित नसेल तर संपलं, मग त्याचा नाश होणार. सत्य काय आहे ह्याचा कुणी अभ्यास करत नाही. सत्य काय? सत्य मृत्यू. मृत्यू अटळ. आणि माणसाला जर परमार्थ करायचा असेल, माणसाला जर विहित कर्म करायचं असेल, भगवंताची प्राप्ती चल्या अपेक्षा करू नका. तुमचं नाव व्हावं म्हणून करू नका, प्रसिद्धीसाठी करू नका, लोकांनी आपल्याकडे बघावं म्हणून करू नका. परंतु आपला शेवट गोड व्हावा याचसाठी केला अट्टास, शेवटचा दिस गोड व्हावा. आपला मृत्यू कसा व्हावा? आपला मृत्यू आपल्या नानाच्या वडिलासारखा व्हावा, नरसुतात्यासारखा व्हावा. आम्हाला कळत नाही, पण ती सांगते की मृत्यूच्या समयी मांडी घालून बसले होते असं म्हणते. आम्ही काय बघितलं नाही. असा मृत्यू व्हावा. अपघाताने मृत्यू होऊ नये, तुमच्या हार्ट अटॅकने होऊ नये आणि आजाराने होऊ नये, हे टाळायचं असेल तर यासाठी काय?
आता आपण काय करतोय तो भगवंताच्या इथं मान्य काय हरकत नाही, संसार सुखाचा करायला पाहिजे, संसार सुखाचाच व्हावा. स्वतः संत तुकाराम महाराजांनी सुखाचा करी अवघे भरीन आनंदे भरीन तिन्ही लोक. म्हणजे संत तुकाराम महाराजांनी स्वतः सांगितलं की संसार सुखाचा करी, तुम्ही करा काय हरकत नाही, संसार सुखाचाच व्हावा, कोणाच्या संसारामध्ये दुःख होऊ नये, अनर्थ होऊ नये, अगतिक घटना घडू नये, सगळ्याचा संसार सुखाचाच व्हावा. आणि ते मागणं भगवंताला मागावं. आता महाशिवरात्री दिवशी इथं मोठा दोर लावा लागल, सगळे नारळ बांधले जातील, आपापल्या काय म्हणते ते नारळ बांधून तोरण बांधून काय मागणी करते, संकल्प संकल्प मागावं आवश्यक आहे. कारण का आपल्या प्रपंचाचं चांगलं व्हायलाच पाहिजे, आवश्यक आहे, त्याच्याबद्दल काय वाद नाही. आणि भगवंत केल्याशिवाय राहतच नाही. परंतु संसार चांगला झाला, प्रपंच चांगला झाला म्हणजे तुमचा परमार्थ साध्य होत नाही. ह्याच मर्म काय कळणार, हे मर्म मला सुद्धा कळणार. मी काय म्हणतो, मी सुद्धा म्हणतोय त्यात तुमचा मी वेगळं नाही. या व्यासपीठावर बसलोय, ही ज्ञानेश्वरी बोलती, मी बोलत नाही. मी सुद्धा तसाच म्हणतोय की मी म्हणतो काय म्हणतोय, भगवंताने माझं चांगलं केलं, भगवंतामुळे झालं, भगवंतामुळे ही घडली. म्हणजे भगवंताकडून अपेक्षा काय करतो आपण, संसाराची अपेक्षा करतो. मुलाचं लग्न व्हावं, घर व्हावं, गाडी यावी, मुलगा व्हावा, नातू व्हावा, वैभव निर्माण व्हावं. आपण ते सत्यनारायण करतो, आपण अभिषेक करतो, काय असते आपल्याला बघा की तुम्ही, सहकुटुंबानाम सहपरिवारानाम आरोग्य शांती लाभो. आपलं काय चाललंय, प्रपंचाचं चाललंय ना. तुमचं काय आहे, तुमचं काय चाललंय तुम्ही सांगा ना. त्याच्यासाठी परमार्थ, त्याच्यासाठी काय सांगितलंय संतांनी की तमोगुण, रजोगुण आणि सत्वगुण, या 3 गुणापैकी सत्वगुण तुम्हाला प्राप्त व्हायला पाहिजे. आणि सत्वगुण प्राप्त होण्यासाठी तुमच्यामध्ये क्राम नसला पाहिजे, क्रोध नसला पाहिजे. काम क्रोध उत्पन्न झाला, काम क्रोध जर जागृत झाला, पहिलाच तिथं मोह आहे, त्याला पाणी मिळते. आणि मोहाला पाणी मिळालं की अहंकार जागृत होतोय, आणि अहंकार जागृत झाला की संकट निर्माण होते. मग आता सत्वगुण, या सत्वगुणासाठी काय करायला पाहिजे, आहार, या आहार आपण चांगला घ्यायला पाहिजे. या आहारावर सत्वगुणाचं बरंच अवलंबून आहे. नामस्मरणाला जोड, सत्वगुण प्राप्त होण्यासाठी नामस्मरणाला जोड आहाराची सुद्धा कारणीभूत आहे. आहार जर चांगला असेल, सत्वगुणी असेल, तर निश्चितच आपल्या मधला तमोगुण आणि रजोगुण कमी होतो. आता सत्वगुणाचा आहार म्हणजे शाकाहारी आहार, हा आपल्या मनुष्य देहाला शाकाहारी आहार सांगितला. आणि तो शाकाहारी आहार पण कसा असावा की अन्न शिजविताना ते कुणी शिजविले, शिजवित असताना त्या माऊलीच्या डोक्यामध्ये काय विचारले, आणि ते अन्न चुरीने आलं का कष्टाने आलं, आणि अन्न शिजवत असताना डोक्यामध्ये त्या माऊलीच्या काय विचारले, हे वास्तव आहे, कुठं नाही. गर्भाशयामध्ये गर्भ असल्यानंतर त्या माऊलीने जर भगवंताचं नाव घेतलं आणि मालिका नाही बघितली, टीव्ही नाही बघितला, आणि भगवंताचं चिंतन केलं, कथा ऐकली, पोथी पुराण ऐकलं, एखाद्या मंत्राचं पठण केलं,
तर या व्यासपीठावर बसल्याच्या आधारे या ठिकाणी अनुभवाने सांगतो की ते बालक जर दुर्गुणी निघालं ना तर आपल्याकडे येऊन जायचं. ते बालक सद्गुणीच व्हायला पाहिजे, पण एवढं त्या माऊलीने पथ्य पाळायला पाहिजे. आहार ते थोडासा दृष्टांत सांगतो आहाराचा. आपल्या गावामध्ये भाऊ महाराज होते, 7 दिवस असते, दररोज एखाद्या जेवण असते का नाही? भरती कसं आहे, महाराजांना कोणाला टाळता येत नाही, कारण कुणी असू द्या तर भोजनाला जावाच लागते. मग अशाच एका गावामध्ये एक सद्गुरू आले. आता तिथं ते 8-10 दिवस होते. प्रत्येक जण त्यांना बोलवायचं जेवायला, सकाळी दुपारी संध्याकाळी 3 टायमाला. गाव आपल्यासारखं वारकरी होतं. आणि मग असेच एके दिवशी ते एका घरी आमंत्रणानंतर जेवायला गेले. आता तिथं जेवण झालं. जेवण झाल्यानंतर ते घर एका गर्भ श्रीमंत माणसाचं होतं. त्याच्या घरामध्ये चांदीची ताट आणि चांदीचे तांबे होते. आता जेवण झालं की त्या महाराजांनी काय केलं, हात हे धुतले, थोडे 10-15 मिनिट बसले आणि उठताना त्यांनी तो चांदीचा तांब्या घेतला आणि जोडीत टाकला आणि निघाले, आले मंदिरामध्ये. आता त्या अन्नाचा कैफ किती तास राहतो? अन्न 6 तास राहतो. शरीरामध्ये अन्न शिजायला, अन्न पचायला 6 तासाचा कालावधी लागतो. हे शास्त्र आहे. 6 तासाच्या आतमध्ये ते अन्न पचत नाही, म्हणून 6 तासानंतर भूक लागते आपल्याला. बघा बारकाईने. मग 6 तासानंतर त्याचा कैफ संपला. त्या अन्नाचा कैफ संपल्यानंतर त्यांनी आपलं पुढचं कार्य चालू करण्यासाठी आपली जोडी बघितली तर बघितलं त्यामुळे चांदीचा तांब्या देतो. चांदीचा तांब्या कसं काय आपल्या जुळीमध्ये चांदीचा तांब्या कसं काय? तर त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की हा तांब्या मी. आता तो तांब्या त्यांनी का आणला, त्याचं कारण काय? त्याचं कारण काय तर ते घर चोराचं होतं. ते अन्न चोरी केलेलं होतं. आणि जसं अन्न असेल तशी प्रवृत्ती निर्माण होते, तशी प्रकृती निर्माण होते, तसे गुण निर्माण होते. आणि संतांची शिकवण काय आणि संताला शरण का जावं, संत कुणाला म्हणावं आणि तुमच्यामध्ये आणि संतांमध्ये काय फरक आहे हे इथं शिकायचं आपल्याला. मी सांगितलं आता आपण काय करतो, आपल्या सुखाची मागणी करतो, आपल्या परिवाराच्या सुखाची मागणी करतो, आपल्या कुटुंबाची. संत जगाच्या कल्याणाचं चिंतन, म्हणून त्यांना संत म्हणायचं. मनुष्य देह आणि संत शरीर सारखंच आहे ना. संताच्या शरीरामध्ये आणि आपल्या शरीरामध्ये काय फरक आहे, परंतु त्यांचं मन स्थिर झालेलं असते, त्यांची बुद्धी स्थिर झालेली असते, चित्त स्थिर झालेलं असते. त्यामुळे त्या ठिकाणी वैराग्य निर्माण झालेलं असते आणि काम क्रोधावर अंकुश ठेवलेला असतो. आणि काम क्रोधावर अंकुश असला की तिथं मोह कमी होतो, अहंकार कमी होतो आणि चित्त शुद्ध होतं. आणि त्यावेळेस संत निर्माण होतात. आम्ही सुद्धा त्या पदाला जाऊ शकतो. आम्ही संताच्या पदाला जाऊ शकतो, भगवंताच्या पदाला जाऊ शकतो. मग ह्याच्यासाठी हे नामस्मरण, अखंड चिंतन विठोबा. तुम्ही बघा करून होत नाही. ह्याला कारण माया, ह्याला कारण प्रपंच. मी खूप वेळा प्रयत्न केला अखंड चिंतन करण्याचा, पण विस्मरण होते.
होत नाही. त्याच्यासाठी हा सप्ताह आहे की माणसाच्या चित्तामध्ये स्थिरता येण्याकरिता माणसाचं आसन स्थिर व्हावं. मन चंचल आहे, बुद्धी स्थिर आहे, चित्त स्थिर आहे, परंतु मन चंचल आहे. मग हे मन बुद्धीला आणि चित्ताला भ्रष्ट करते. मग मन आकळायचंय, तर मन आकळण्यासाठी हे चिंतन आहे, हे नाम. आता तुम्ही इथं बसला प्रवचन ऐकतो, तुम्ही शरीराने हित आहे पण मनाने हित नाही. एक सेकंद का होईना तुमचं मन हित राहत नाही. म्हणजे मन कसं आहे, चंचल. आता 1 सेकंदामध्ये शेतात जाऊ शकतो, 1 सेकंदामध्ये घरी जाऊ शकते. म्हणजे मना इतका स्पीड कुठल्याही वाहनाला नाही. हे मन आकळायचं. आणि तुम्ही जर संतांच्या संगतीमध्ये गेला, संतांचं वाक्य जर तुम्ही कानावर घेतलं आणि मनावर घेतलं, तर त्याचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. आता माणसाने लटक जरी केलं ना, तरी त्याच अनुभूती कशी येते. अनुभवाने कुठल्याही गोष्टी होतात, सांगून होत नाहीत. गोड साखर गोड आहे असं शिकून नाही जमत. तर ती साखर हातावर ठेवावं लागेल आणि तुम्ही ती खावा लागेल, तेव्हा तो साखरेचा अनुभव तुम्हाला गोड लागेल. तसं कुठलीही गोष्ट, वैराग्य, सत्यता, नीती, न्याय, धर्म, हे अनुभवाने शिकून नाही. याच्या शाळा नाही, याच्या शाळा नाही. अनुभवाने कसं की तुम्ही एक उदाहरण घेऊन तुझ्यामध्ये, एका राजाच्या घरी एक चोर चोरी करायला गेला. तर चोरी करायला गेल्यानंतर तिथं राजा आणि राणी जागे होते. मग जागे असल्यामुळे त्यांचं संभाषण चालू होतं. चोराने विचार केला, यांना झोपेपर्यंत आपल्याला थांबायला पाहिजे, म्हणून तो बाजूला थांबला आणि त्यांचं संभाषण ऐकाय. मग त्यांचं संभाषण चालू होतं की आपली मुलगी आता उपवर झाली, तिच्या लग्नाचं बघावं लागेल, आपल्याला वर बघावं लागेल, आपल्याला लग्न करावं लागेल लवकर. मग कसा वर शोधायचा, ही चर्चा झाली होती, चर्चा कुटुंबामध्ये. आणि मग त्यावेळेस त्या दोघांच्या चर्चेमध्ये असं ठरलं की आपली मुलगी राजाला द्यायची नाही, आपण राजा पती शोधायचा नाही. आपण कसा की संत, ज्ञानी, गुणी, वैरागी अशा पुरुषाबरोबर आपल्या मुलीचं लग्न लावायचं, राजाबरोबर लावायचं नाही, असा निश्चय त्यांनी ठरवलं. शेतीने ऐकलं त्या चोराने आणि हे गेलं निघून चोरी करायचं सोडून. त्याला त्या राजाच्या मुलीची अपेक्षा निर्माण झाली. त्याला वाटलं आपण आता संतच व्हायचं आणि राजाच्या मुलीबरोबर विवाह करायचा. आणि त्याने गेलं, ते देवळामध्ये गेलं, अंगाला राख पाजली, भस्म लावलं आणि ते मंदिरामध्ये जाऊन नामस्मरण करायला, देवाचं नाव घ्यायला. ते चोर नाव घ्यायला लागलं आणि त्याच्या पुढं लोक यायले दर्शनाला. त्याला सांगितलं वैराग्य, वैराग्य पाळायचं, वैराग्य. लोकांनी काय आणलं की त्यांनी झुलकारून द्यायचं. असल्या गोष्टीचं लय लवकर ही होती, प्रसिद्धी होती. अरे बघा बघा बघा, म्हणजे लय मोठे ज्ञानी महाराज आले, म्हणजे काय नाही, ते काय घेत नाहीत, काय नाही काय नाही, वैराग्य संपन्न माणूस. आणि मग ही हा म्हणता वार्ता सगळ्या, स्वतः राजा त्या सगळ्या लावाजाम्या सहित सोनं, हिरे, माणिक त्यांना देण्यासाठी ते ताट घेऊन आला.
आणि त्यांनी ते जाऊन दर्शन घेतलं त्याचं. त्या आता त्याला आपण संतच म्हणू स्वराला. दर्शन घेतलं आणि ताट पुढे केलं. त्यांनी ताट असं झडकावून लावलं आणि राजाच्या कानाखाली एक लावली की ते पळायला लागलं रानात. ते पुढे राजा मागलं. ज्यावेळेस रानामध्ये ते पळायलं त्यावेळेस त्याच्या डोक्यामध्ये विचार आला की मी लटकाच वैराग्य धारण केलं, मी नाटक केलं वैराग्याचं. तर वैराग्याचं नाटक केलं तर राजा माझ्या मागे पळायला, तो मी खरंच वैराग्य निर्माण केलं तर मला काय पदवी मिळेल. आणि ते तसंच पुढे गेलं आणि ते तपस्याला लागलं. सांगण्याचं तात्पर्य असे की लटका सुद्धा तुम्ही परमार्थ केला तरी तो तुम्हाला चांगल्या मार्गाला लागला. म्हणून या ठिकाणी सांगायचं एवढंच आहे, या प्रवचनाच्या माध्यमातून की नामस्मरण, अखंड नामस्मरण करा. निश्चितच विहित कर्म, धर्म कर्म, सत्य कर्म, न्याय कर्म, नीती कर्म तुमच्या हातून होईल. निषिद्ध कर्म कधीच होणार नाही तुमचं नामस्मरण चालू असताना. आणि तुमच्या शरीरामध्ये जो प्रकृती आणि गुण आहे, जो काम आणि क्रोध आहे, तो निश्चितच आकळला जाईल. आणि स्वभावामध्ये स्वभाव बदलायला आणि प्रवृत्ती बदलायला, गुण बदलायला सांगायची गरज नाही, वेळ लागत नाही. आता हे थोडा अभ्यास केला तर ह्याची प्रचिती मी तुम्हाला सांगतो कधी होईल. थोडा सांगतो का, तुम्ही जर याचा प्रयत्न करायचा असेल तुम्हाला तर मग सांगितलं तसं सहकुटुंबानं सहपरिवार करायचं असेल तर मग संसारातच बरं केलं बसा. पण तुम्हाला जर तुमचं परमार्थ साध्य करायचं असेल, जीवनाचं सार्थक करायचं असेल तर अखंड चिंतन विठोबाचं करायचं. आणि मग अनुभव थोडा घ्यायचा. कोणता अनुभव घ्यायचा? सोपा सांगतो मी अनुभव. आपल्या गुणामध्ये, आपल्या प्रकृतीमध्ये, आपल्या स्वभावामध्ये फरक पडतो का ते बघा. प्रत्येकाचं बघा, माझं बी तीच आहे. चांगलं एखाद्याचं झालं की त्याची वाहवा करायची, त्याचे गुण गायचे आणि आपल्या मनापासून आपलं मन आनंदी व्हायला पाहिजे. ज्या दिवशी होईल ना त्या दिवशी तुम्ही परमार्थाच्या जवळजवळ पोहोचायला. आणि वाईट झाल्यानंतर त्याची पारावर चर्चा करून पराचा कावळा करायचं जर टाळलं आणि वाईट झाल्यानंतर तुम्हाला दुःख झालं आणि तुमच्या डोळ्यातून दोन बारीक का होईना असून बाहेर आले का, दुःख झाल्यावर, एखाद्याचा आगटीत झाल्यावर, वाईट घटना एखाद्याच्या घरामध्ये घडल्यानंतर तुम्हाला वाईट वाटलं, थोडेसे अश्रू बाहेर आले का, थोडे डोळ्याचे, नाही नका. परमार्थाच्या भगवंताच्या जवळ चालला असं म्हणायला म्हटलं तर काय वावगं ठरणार. मी म्हणतोय कुठं नाही, मला चांगलं देखवतच नाही ना, माझं सांगतो ना. तुम्हाला काय जोडतो का? मला दुसऱ्याचं चांगलं झालेलं देखवत नाही, मला दुसऱ्याचं गुणगान सहन होत नाही, मला दुसऱ्याची प्रसिद्धी होऊ वाटत नाही. हे काय प्रकृतीचा आणि गुणाचा दोष आहे. आणि एखाद्याचं वाईट झाल्यानंतर त्याची चर्चा, त्याचा आनंद मला होतो का? माझा प्रकृतीचा आणि गुणाचा दोष आहे. हे टाळायचंय.
आणि हे टाळता येते. या ग्रंथाच्या माध्यमातून, ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून, प्रवचनाच्या माध्यमातून मला जेवढी या व्यासपीठावर भगवंतांनी बुद्धी दिली, त्या बुद्धीच्या माध्यमातून माझ्या सारख्या पामराला या व्यासपीठावर बसण्याची माझी पात्रता नसताना, एक संसारिक माणसाची पात्रता नसताना या व्यासपीठावर बसून निरूपण करण्याची, सेवा करण्याची संधी तुमच्या सर्वांच्या कृपेने मिळाली. आणि त्या संधीच्या माध्यमातून मला माझ्यासारख्या पामराला जेवढं जमत तेवढं मी त्याचा प्रयत्न केला. जे योग्य असेल, योग्य वाटत असेल त्याचं चिंतन करा. जे अयोग्य वाटत असेल ते सोडून द्या, अर्पण करा. मला माझ्या माघारी मला अर्पण करा. आणि भगवंताच्या चरणी नतमस्तक होऊन काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर याच्यावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करावा, एवढीच अपेक्षा या प्रवचनाच्या माध्यमातून आपल्याशी मी बाळगतो आणि या सेवेला पूर्ण विराम देतो. बोला पुंडलिकावरती विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, नमः पार्वती शिवाय महादेव. आता विश्वात्मके देवे देवागे तो सावे, तोरोनी मज जावे फसाय दाने. जे काची कटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. होता परस्परे पडो मैत्री वाजे, दुर्गाचे दिग्गज जाओ. विश्व स्वधर्म सूर्य पाहो, गुरुदेवांची तुते नावो. प्राणिजाला ईश्वर निष्ठाची मांगी आई. अनावरत भूमंडळी पीठ तया होता. सदा कल्पतरुषियारव चैतना चिंता हे अर्णव. चिशांती चंद्र मेले आनंदन, मार्दंड तापहीन. हे सर्वाई सदा सज्जन सूर्य होतो. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणे होतो. भजिनवादी पुरकिया पंडित आणि ग्रंथोपजीवी विशेष लोकी. द्रष्टा द्रष्टव्यो आवोगी. एक म्हणे श्री विश्वेश्वरा हो. होईल दान पसाओ. हे देव विज्ञान देवो सुखियाला. हे देव विज्ञान देवो सुखियाला. हे देव विज्ञान देवो सुखियाला. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. हरे हर हर महादेव.